गौरीचं विसर्जन झालं आणि आता घरात सुख समृद्धी हवी असेल तर ही एक सोपी पण प्रभावी गोष्ट करा. परंपरेनुसार विसर्जनानंतर गौरीसमोर जिथे पूजा केली तिथे एक स्वच्छ ताट ठेवा. त्यात थोडं तांदूळ पसरवा. त्यावर हळद कुंकू लावा आणि 2 सुपाऱ्या गौरी महालक्ष्मी म्हणून ठेवून छोटासा दीप लावा. मग गौरीच्या कलशातील थोडं पाणी घराच्या उंबऱ्यावर आणि पूजाघरात शिंपडा. घरातील सर्वांना अक्षता लावून समृद्धी, आरोग्य आणि सद्भाव अशी प्रार्थना करा. शेवटी त्या 2 सुपाऱ्या लाल कापडात बांधून देवघरात किंवा धनपेटीत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी जवळच्या स्त्री मंडळींना हळदी कुंकू देऊन थोडं दान करा. ही साधी कृती श्रद्धेने केली की घरात सकारात्मकता टिकून राहते. तुमच्या घरी ही परंपरा कशी केली जाते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया.